मित्रांनो नमस्कार. आज माहिती बघूया नायट्रोजन या घटकाविषयी. नायट्रोजनचा नेमका आपल्या पिकामध्ये काय रोल असतो? त्याचं महत्त्व आपल्या पिकामध्ये किती आहे? त्याचे कार्य काय असतात? त्याची कमतरता कशी ओळखायची? तर चला या मुद्द्यांची आज चर्चा करूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो नायट्रोजन हा आपल्या पिकासाठी फार महत्त्वाचा प्रायमरी घटक आहे, मुख्य घटक आहे. त्याच्यामुळे आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीची वाढ, हिरवळपणा वगैरे सर्वच बाबीमध्ये हा नायट्रोजन आपल्या पिकामध्ये मदत करत असतो. हवेमध्ये बराचसा नायट्रोजन उपलब्ध आहे, पण झाड डायरेक्टली तो नायट्रोजन ऑब्झर्व्ह करू शकत नाही. त्यामुळं झाडाला नायट्रोजन देण्यासाठी आपल्याला खतांची मात्रा आपल्या पिकाला टाकावी लागते. त्याच्या माध्यमातून हा नायट्रोजन आपण आपल्या पिकाला देत असतो. आता या नायट्रोजनचे नेमके मुख्य कार्य काय आहे? तर त्यामध्ये नंबर 1 आपल्या पिकाची चांगली वाढ. पिकांची जेवढी चांगली वाढ होईल, तेवढ्या चांगल्या पद्धतीचं पीक राहील. त्यामुळे त्याला फळधारणा, फुलधारणाही चांगली होईल. त्यामुळे पिकाची वाढ फार महत्त्वाची असते आणि या वाढीसाठी नायट्रोजन आपल्या पिकामध्ये महत्त्वाचा रोल निभावत असतो. नायट्रोजनमुळं आपल्या पिकाला चांगली वाढ मिळत असते. नंबर 2 पानांची वाढ व मजबूती. मित्रांनो, पान हा आपल्या झाडाचा प्लॅन्टचा एक मुख्य अवयव आहे, ज्याच्यामुळं आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीची अन्ननिर्मिती होत असते आणि ही अन्ननिर्मिती चांगली होण्यासाठी आपल्या पानाची मजबूती, पानाचं आरोग्य चांगलं असणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं नायट्रोजन हाही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण नायट्रोजन आपल्या पानाच्या चांगल्या वाढीसाठी, त्याच्या चांगल्या रुंदीसाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी काम करत असतो आणि त्याच्यामुळं आपल्या पिकाला चांगली पानं लागत असतात. नंबर 3 क्लोरोफिलची निर्मिती. मित्रांनो, जसं की आपण बघितलं, पान जेवढं चांगलं तेवढं जास्त अन्ननिर्मिती आणि हे पान जेवढं चांगल्या पद्धतीने हिरवं तेवढंच चांगलं. कारण चांगल्या पद्धतीचं आरोग्यदायी जे पान आहे, चांगल्या पद्धतीची सनलाईट अब्झॉर्ब करू शकतं आणि चांगल्या पद्धतीची अन्ननिर्मिती करू शकतं. त्यामुळं झाडाला जेवढं चांगल्या पद्धतीने हिरवळपणा राहील, पानाला जेवढा हिरवळपणा राहील तेवढं चांगलं आहे आणि हे नायट्रोजन आपल्या पिकामध्ये क्लोरोफिल तयार करण्याचं काम करतं, ज्याच्यामुळं आपल्या पानांना चांगल्या पद्धतीचा हिरवळपणा मिळत असतो. आणि नंबर 4 प्रथिनांची निर्मिती. आपल्या झाडासाठी बरेचसे प्रथिनही आवश्यक असतात. ते आपल्या पिकाला चांगली ताकद देत असतात. अन्ननिर्मितीसाठी बरेचसे प्रथिनं आवश्यक असतात. त्यामुळे ही प्रथिनं निर्माण करण्यासाठी झाडाला प्रोत्साहन देण्याचं काम हा नायट्रोजन घटक आपल्या पिकामध्ये करत असतो. त्यामुळे एकंदरीत आपल्या पिकाची चांगली उत्पादकता वाढण्यासाठी नायट्रोजन हा आपल्या पिकामध्ये काम करत असतो आणि नायट्रोजन हा आपल्या पिकामध्ये मुख्य घटक म्हणून तिथं गणला जातो. मित्रांनो, आता आपल्या पिकामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे हे आपण ओळखणार कसं? तर त्याची काही लक्षणे आहे. त्यामध्ये नंबर 1 झाडांची पाने पिवळी पडणे. मित्रांनो, जुन्या पानांपासून नव्या पानांपर्यंत अशी सावकाश पानं पिवळी पडायला लागतात. सर्वात अगोदर आपल्या पिकामध्ये जुनी पानं पिवळी पडतात. त्यानंतर बाकीची पानं पिवळी पडायला लागतात. त्यामुळे हे एक मुख्य लक्षण आहे ज्याच्या निदर्शनातून आपल्या लक्षात येईल की आपल्या पिकामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे. नंबर 2 झाडांची वाढ खुंटणे. मित्रांनो, आपल्याला एक अपेक्षित वाढ आपल्या पिकाची असते. म्हणजे जर मिरची असेल, टोमॅटो असेल यांची एक अपेक्षित वाढ असते. त्या वाढीपेक्षा कमी आपल्या पिकाची वाढ होत असेल, वाढ खुंटत असेल, तर त्याच्यावरून आपण लक्षात येईल की आपल्या पिकामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे. नंबर 3 पानांची वाढ आणि पानांचा फिकटपणा. मित्रांनो, जसं की आपण मागच्या मुद्द्यामध्ये बघितलं की नायट्रोजन आपल्या पिकामध्ये क्लोरोफिलची निर्मिती करतो, तसेच पानांची मजबूतीवर लक्ष देतो. त्यामुळं जर नायट्रोजनची कमतरता याचा अर्थ आपल्या पिकाची पानं ही फिकट राहणार, चांगल्या पद्धतीची हिरवळपणा त्यांच्यामध्ये राहणार नाही आणि ती मजबूत राहणार नाही. त्यामुळे हा एक लक्षण आहे ज्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्या पिकामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे. तर मित्रांनो, हे काही लक्षण आहे ज्याचं आपण चांगल्या पद्धतीने निरीक्षण जर केलं, तर आपल्याला लगेच लक्षात येईल की आपल्या पिकामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे आणि आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकू. मित्रांनो, नायट्रोजन आपण आपल्या पिकामध्ये देत असताना नेमकं कोणकोणत्या फॉर्ममध्ये देत असतो? तर 2 फॉर्ममध्ये आपण मुख्यतः देत असतो. त्यामध्ये एक रासायनिक आहे आणि एक कंपोस्ट खत आहे. तर रासायनिक फॉर्ममध्ये देत असताना युरिया हा एक मुख्य घटक आहे. कारण युरियामध्ये सर्वात जास्त नायट्रोजनची मात्रा असते, जी जेमतेम 46% असते. बाकीचे खतं आहे 19, 19, 19 किंवा NPK कॉम्प्लेक्स जे खतं आहे, त्या सर्वांमध्ये नायट्रोजनची मात्रा असते. पण युरियामध्ये ती जास्त असते. त्यामुळे युरिया हा नायट्रोजनचा मुख्य सोर्स आहे. त्यानंतर कंपोस्ट खतं आहे, शेणखत वगैरे, गांडूळ खत वगैरे यांच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा असते. पण ती थोडी कमी असते किंवा ती जी रासायनिक फॉर्ममध्ये असते तशा पद्धतीची आपल्या पिकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं फास्ट पोहोचण्यासाठी आपण रासायनिक खतांचा वापर आपल्या पिकामध्ये करत असतो. तर मित्रांनो, नेमका युरिया वापरत असताना किंवा नायट्रोजन खतं वापरत असताना नेमकी कशी वापरावी? तर मित्रांनो, हा नायट्रोजन आपल्या पिकामध्ये टाकत असताना आपल्याला तो बॅलन्स फॉर्ममध्ये टाकायचा आहे. तो जेवढ्या चांगल्या पद्धतीचा बॅलन्स फॉर्ममध्ये पडेल तेवढा जास्त फायदा आपल्या पिकाला होईल. त्याची जास्त मात्रा ही आपल्या पिकासाठी हानिकारक आहे. जास्त मात्रा जर नायट्रोजनची आपल्या पिकामध्ये असली तर झाडांची वाढ चांगली होते, पानांची वाढ चांगली होते, मात्र त्याला फळ चांगल्या पद्धतीची किंवा मोठ्या प्रमाणात लागत नाही. तसेच झाड आतून कुंपवत राहतं. वाढ चांगली होते, मात्र आतून कुंपत असल्यामुळं बाह्य किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये दिसून येतो. त्यामुळं नायट्रोजन आपल्या पिकामध्ये टाकत असताना तो बॅलन्स फॉर्ममध्येच टाकला गेला पाहिजे. मित्रांनो, ही काही माहिती आहे नायट्रोजनविषयीची थोडक्यात. जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.